राम राम. शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी सलाम करतो आणि शेतकऱ्याच्या विषयावर समस्या माहीत असून उपाय माहीत असून खिशात पैसे नाहीत म्हणून मनोमन तिळतिळ तुटणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मी नमन करतो. वास्तव हे आहे की शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं वाटतंय, पण काही करायचं म्हणलं की पैसा लागतो आणि पैशाचा विषय आला की काहीच करता येत नाही. म्हणून हे अन्याय सहन करणारे आणि तिळतिळ तुटणारे लाखो लोक या महाराष्ट्रात होतं. अशा लोकांना मी नमन करतो. विषय असा आहे की शेतकरी लुटला जातोय, भरडला जातोय, नागवला जातोय आणि अडवला जातोय. ही गोष्ट या भल्या माणसाच्या लक्षात आली. हे आहेत सचिन कासलीवाल, व्यापारी आहेत आणि यांनी पाहिलं की शेतकरी अडवला जातो. पेस्टिसाइड म्हणजे फवाराची औषधं आणि बियाणे आणि कंपन्या कशी अडवणूक करतात याविषयी त्यांनी जाहीरपणे वक्तव्य केलेले आहेत. त्यांनी सांगितलं की जे औषध 82 रुपयाला होलसेलनं विकलं जातं असं औषध किरकोळच्या दुकानात शेतकऱ्याला 450 रुपयाला विकत घ्यावं लागतं. म्हणजे टक्केवारी काढली तर 500% नफा. हा बघा, इथं गंमत आहे. तुम्ही आता एक आहे की तुम्हाला वाटू शकते की किरकोळ दुकानदार एवढा मोठा नफा खातोय, तर त्याच्याही पुढे जाऊन विकायचा अधिकार सरकारनं त्याला दिलेला आहे. कारण सरकारला इन्कम टॅक्स लावायचा आहे 30%. त्या 30%साठी याला वाढीव दराने विकायचा अधिकार देते. इतक्या गोष्टी शेठजीच्या ध्यानात आल्यावर शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं यासाठी तळमळ म्हणणारे शेठजी जेव्हा आमच्या संपर्कात आले तेव्हा आम्ही त्याला एक विनंती केली की बाबा, महाराष्ट्रात आता सगळीकडं वन्य प्राण्यांचा अतोनात त्रास आहे. ती प्राणी काही जागी रानडुकरं होतं, काही जागी हरणं होतं, काही जागी साळू होतं, काही जागी रोही होतं, काही जागी निलगाई होता. आणि ह्या आपल्या महाराष्ट्रात नाही, नांदेड जिल्ह्यातही येतात. हदगाव परिसरात रोही, कंधार मुखेड परिसरात हरिण आणि वानरं तर सर्वत्र आता गावागावाने झालीत. वानेरांनी तर उमरी तालुक्यातल्या मनूर सारख्या गावामध्ये 75% घरावरली खापरं आणि पत्र मोडून टाकलीत. अक्षरशः त्या घरावर फाऱ्या टाकल्यात त्या लोकांनी. आणि सरकार नुकसान भरपाईचं नुसतं नाटक करते. स्पष्टपणे सरकार नुकसान भरपाई करा म्हणते, पण त्या सरकारचं दुकान कुठं हेच आम्हाला माहीत नाही. आणि जरी गवसलं दुकान तरी एकदा शेतात आलेली डुकरं तुमचं नासोडा करून गेलं 2-4 हजाराचं आणि तुम्हाला नुकसान भरपाई जरी दिली तरी दुमार त्या वर्षामध्ये तुम्ही त्या नुकसान भरपाईला पात्र नाही. तुमचा अर्जच घेत नाही, त्या अधिकाऱ्याला अर्जच घ्यायचा अधिकार नाही. आणि हे डुकरं तर रोज शेतात येतात, एकदाच्यावर त्याचं भागत नाही. ती डुकरं कधीही नासोडी करतात. हरभरे पेरले तर त्याच दिवशी खातात. अक्षरशः परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या परिसरात लोकांनी हायब्रीड पेरायचं बंद केलं. टाळकी येऊ देत नाहीत, ज्वारी येऊ देत नाहीत. हरभरे तर पहिल्याच दिवशी उकरून खातात. भुईमुगाच्या शेंगा लावायची एकाची हिंमत नाही, अखंड या रानडुकराला वैतागून. तर या विविध मागण्यासाठी कर्जाच्या बाबतही आपली लूट आहे. बँकेत गेलं तरी तिथं लूट आहे. खातं त्याच्या ठराविक किमतीच्या काय मिनिमम बॅलन्सच्या मागं आलं तर तिथे दंड लागतो. बँकेत खातं होल्ड करून ठेवलं जातं. यार बाबा का पण. आणि ऊस लावला तर लावणारं ते कारखान्याचा साहेब 1000 रुपये दिले तर कवाची नोंद कवा घेते. तोडाय गेलं तरी तीच समस्या. अजून केळी विकाय गेलं तर एकाच मळ्यातला एकदाच काढाय आलेल्या भावाला एकाला अर्ध्याला 1900 लागतंय, तर दुसरा बेलधडक 1300 मागतंय. कोणाकडे जावं काही विषय नाही. मार्केट कमिटीतून ते मुक्त केल्यानं त्याची तक्रारही करायची सोय नाही. तिसरी गोष्ट, शेतमालाचा माल विकल्यावर जगात असा एकही विक्रेता नसेल की माल विकल्यावर खात्रीशीर 2 महिन्यानं पैसे घेणार, 1 महिन्यानं पैसे घेणार. हळदीचे पैसे 2 महिन्यानं मिळतात. पट्टी जर नगदी हवी असेल तर 3 रुपये कट्टी देऊन पैसे घ्यावे लागतात. जगात असा एकही विक्रेता नसेल. पण याच्यावर आवाज उठवायचा म्हणलं तर खर्च येतो, हे सगळ्याला कळतंय. पण आता आवाज उठवायचा कसा म्हणून सगळे गुन्हानं बसतात.
आणि तिसरी गोष्ट, कट्टी एक प्रकार आहे. माल विकताना ते कट्टी लावतात, 1 किलो 2 किलो 3 किलो. हळदीसारखा माल काढणीनंतर त्याच्यावर 2 प्रक्रिया होतात, एक शिजवणे आणि त्याच्यानंतर वाळवणे आणि त्याच्यानंतर पॉलिश करणे. आणि याच कारणानं प्रक्रिया होते म्हणून हळदीला GST आहे 5%. आपल्याला जरी नसेल तर ती खरेदीदाराला लागते, प्रक्रिया माल आहे म्हणून. आणि इतका आम्ही प्रक्रिया करून दिलेल्या मालालाही कट्टी लावतात. आता मी पुढं नाही जाणार. तर अजून एक विषय आहे की सोपा, वारसाचा फेरफार जेव्हा तलाठी करतो तेव्हा त्या 2 भावाची 3 भावाची 4 भावाची नावं एकत्र लिहितो आणि वरी हटकून लिहितो सामायिक क्षेत्र. अशा सातबाराला कुठंच किंमत नाही. त्याच्यावर विमा भरता येत नाही, ते शेत विकता येत नाही एकाला, त्याच्यावर कर्जही मिळत नाही. पण का आम्ही विचार केला पाहिजे, जिथं बाप द्यायला तयार आहे पोरायला तेव्हा सरकारची का गांड दुखाव. आणि ह्या गोष्टी सरकारनं दुरुस्त का करू नये. तर आमच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी किमान आमच्या समस्या सरकार दरबारी दाखल तर होऊ द्या. आणि इतक्यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती, आम्हाला बळ द्या. तुम्ही जर आमच्या सोबत आलात तर ती बाजू अधिक भक्कमपणे मांडता येईल.